नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 38 वर्ष नोकरी केली. त्या काळातले काही आनंददायी प्रसंग आपल्यापर्यंत आणावेत म्हणून आनंदाचं ATM नावाची ही व्याख्यानमाला सुरू केली. त्यातली एक घटना आहे. मी बँकेत अमरावतीला ब्रांच मॅनेजर होतो आणि जिल्ह्याचाही प्रमुख होतो. त्यावेळेला बँकेची एक योजना होती की ब्रांच मॅनेजरचे तिथल्या वरिष्ठ लोकांशी काही संबंध असावेत, म्हणून तुम्ही एखाद्या क्लबची जर मेंबरशिप घेतली तर बँक प्रोत्साहन देत असे. माझ्याकडे आमचेच एक नामवंत खातेदार प्राध्यापक चिठोरे हे आले आणि म्हणाले, तुम्ही लायन्स क्लबचे आमच्या मेंबर व्हा. मी म्हटलं ठीक आहे, होऊया, आणि झालो. यांच्याबद्दल काय सांगतात, हे श्रीमंत लोक असतात, एकत्र येतात, मजा करतात. पण मी विचार केला, ह्याच लोकांचा उपयोग आपण समाजासाठी घेऊ शकतो. त्यांच्या कार्यक्रमात घटनेत ते आहेच. दोन सिंह आहेत, एक भूतकाळ बघतो आणि एक भविष्यकाळ बघतो, आणि त्यांचं मैत्री आणि सेवा या दोन्ही गोष्टी करायच्या असं ध्येयात आहे. मग त्यांच्या सेवाभावी कार्यक्रमामध्ये मी भाग घ्यायला लागलो. गावोगावी माझ्या बदल्या होत होत्या, त्याप्रमाणे ह्या क्लबची मेंबरशिप जी आहे ती बदलत राहायची. अमरावतीवरनं मी कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला तिथं CM पारेख म्हणून अध्यक्ष होते आमचे. त्यांनी जयपूर फूड कॅम्प घेतला होता. त्यावेळेला खरं कळलं आपण किती सेवा देऊ शकतो. 80 लोकांचे आम्ही पाय कृत्रिम तिथं बसवून दिले. तेवढं मोठं शिबिर घेतलेलं होतं. त्यांच्या सौभाग्यवती नलिनी, आमचे त्यावेळचे अध्यक्ष पुरुषोत्तम मंत्री, ही सगळी मंडळी त्याच्यात खरोखर काम करत होती. ते काम करताना मग वाटायचं नाही लायन्सबद्दलची ही टीका चुकीची आहे, ही काम करणारी माणसं आहेत. आणि एका अपंगाला जर पाय मिळाला आणि तो चालायला लागल्यावर पाहताना जो आनंद व्हायचा तो फार मोठा होता. अनेक ठिकाणी जात गेलो. सोलापूरला गेलो. सोलापूरलाही लायन्स क्लबचं काम केलं. पुण्यात आलो. पुण्यामध्ये तर लायन्स क्लबमध्ये मला एक असं व्यक्तिमत्व भेटलं, किंबहुना त्यांनीच पुन्हा मला प्रोत्साहन देऊन क्लबमध्ये राहण्याची विनंती केली. ते म्हणजे लायन्स शरदचंद्रजी पाटणकर. हे आता व्यवसायातनं हळूहळू सेवानिवृत्तीकडे चालले होते. पण ते म्हणाले, चांगली माणसं बघायची, चांगल्या संस्था बघायच्या, त्यांना देणगी द्यायचे, पैशाची जमवाजमव मी करतो, माझी देईन, पण ही माणसं आपण जाऊन बघायची, आले तार्ज म्हणून द्यायचं नाही. म्हणून आम्ही पासली गावात गेलो. पासली हे खेडं आहे आणि या पासलीला तिथं गेल्यावर वेल्ह्याजवळच आहे ते क्षीरसागर होते. हे क्षीरसागर IT इंजिनियर, पण IT इंजिनियर असताना त्यांना मनातनं वाटत होतं आपण ग्रामीण भागासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि हा पासली भाग असा होता की तिथे एकच शाळा होती. त्या शाळेत मुलं यायची, ती किती लांबनं यायची तर 18 किलोमीटरपासून यायची. त्या मुलांनी परत जायचं आणि परत येणं किती अवघड होतं. मग काही वेळेला मुलं 2-2 दिवस यायचीच नाहीत. मग यांचे शिक्षण होणार कसं. म्हणून या क्षीरसागरांनी त्या शाळेजवळच एक हॉल बांधला, स्वतःचं घर तिथं होतं. आणि या मुलांना ज्या ज्या वेळेला वाटेल विश्रांती पाहिजे, राहायची सोय पाहिजे, त्यावेळेला इथं राहायचं. त्यांचं एक वसतिगृहासारखं मोफत करून दिलं होतं. यांची आई त्या मुलांना खायला करून द्यायची. हे बघून आम्हाला आश्चर्य वाटलं, इतक्या लांबनं मुलं येत आहेत. बरं, त्यांना शिकवणारे एकच गुरुजी एवढ्या मुलांना, मग काय ते अभ्यासात जिथं जिथं मागं पडत आहेत ते सुद्धा शिकवायची सोय या क्षीरसागरांनी केलं. पाऊलवाट फाउंडेशन म्हणून स्थापन केली. हे पाहायला अनेक संस्थांचे लोक यायला लागले, ते मदत करायला लागले. मग या मुलांना शिक्षण झाल्यावर काय करायचं किंवा शिकता शिकता कसे पैसे मिळवायचे म्हणून उद्योग सांगायला लागले. करवंद आहेत, त्याचं लोणचं कसं बनवायचं, करवंद आहे त्याचं सरबत कसं बनवायचं,
गायी कशा पाळायच्या हे दाखवत गेल्यावर शरदचंद्रजी पाटणकर यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपण यांना 2 गायी भेट देऊ. माझ्या आईचं नाव त्यांना आणि आजीचं नाव देऊ आणि त्या गायी त्यांना दिल्या. दरवर्षी वसुबारसेला आम्ही तिथं जायचो, त्यांची पूजा करायचो. इतका आनंद व्हायचा. ती मुलं असायची, त्या मुलांना मग गोष्टी सांगायच्या मी. असं आमचं एक एक कार्य चाललेलं होतं. फार बरं वाटत होतं. आता तर ते ही संस्था इतकी मोठी झाली आहे की पुण्यामध्ये त्यांनी विक्रीचं केंद्र केलं आहे. त्यांची उत्पादनं ते इथनं विकत असतात. अनेक जण त्यांना मदत करत असतात. रोटरी क्लब जाऊन मदत करत आहे. म्हणजे लायन्सचं आमची सुरुवात झाली, रोटरी त्याच्यात आली, असं तेही काम करत आहेत. दुसरे डॉक्टर विनोद शहा हे काय करतात तर रस्त्यावर कुठलीही मुलं भीक मागतायत, बेवारशी पडलीत, भिकारी आहेत, त्यांना उचलून न्यायचं, स्वच्छ करायचं, आंघोळ घालायची आणि तिथे नेऊन आंबीला त्या याच्यात त्यांना व्यवस्था करून तिथं त्यांना त्यांच्यात सुधारणा करायची. शिक्षण द्यायचं, धंदे शिक्षण द्यायचं, आजूबाजूचं सेवा करा आणायचं, पण भिकेपासून दूर नेऊन काहीतरी उद्योग करायला लावायचं. केवढं महान कार्य ते करतायत. अनेक कार्य त्यांची आहेत. ते कार्य तिथे चाललेलं होतं. श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आहे या निगडी भागामध्ये. ते तिथल्या शाळेतल्या मुलांना रोज खिचडी देतात. हरे कृष्ण याचे भोसले त्याचं काम बघत होते. पाटणकरांचे चिरंजीव नितीन पाटणकर आम्हाला तिथं घेऊन गेले. ते पाहिलं आम्ही की ते खिचडी किती थोड्या वेळात होते आणि सगळ्यांच्यापर्यंत पोचते. मग त्याला आमच्या पाटणकरांनी निधी दिला, देणगी दिली. एक एक आम्ही हे करत चाललं. राम जन्मभूमी आता होते आहे, त्याला आपण काहीतरी केलं. हे वातावरण इतकं झालं होतं की गोविंदगिरींच्याकडं आम्ही गेलो, पाया पडलो. एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटता आलं आणि तिथं 1 लाख रुपयाचा चेक दिला. ही सगळी गोष्टी करत होतो. त्याच्यात ना एकदा तर आनंदवनला गेलो. एकदा नाही, पुढं दरवर्षीच जात गेलो. इथून नागपूरला जायचं, नागपूरवरनं वरोऱ्याला जायचं आणि तिथलं आनंदवन कुष्ठरोग्यांसाठी सुरुवात केलेला हा संबंध परिसर, तिथं जायचं. तिथं आता 2 भाग आहेत. एक हेमल कसाला आहे आणि एक आनंदवन म्हणतो तिथे आहे. तिथे तिरळे जेवढे होते लोक, त्यांचे ऑपरेशन करायला डॉक्टर जेव्हर आम्ही सगळे जात होतो. मग 201 लोकांची तपासणी करायची. त्या तपासणीतनं डॉक्टर म्हणाले यांना 35 जणांची यातल्या ऑपरेशन होऊन हे बरे होऊ शकतात. उद्या सकाळी त्यांची ऑपरेशन करायची. ते ऑपरेशन करत होते. लायन्स क्लबतर्फे आमच्या 1 लाख रुपये त्यांना दरवर्षी जवळजवळ आम्ही देत असू. असे म्हणजे हे आहे. मला सगळे म्हणतात वरवर ते देखावे आहेत, ते असणार त्याच्यात, पण त्यातनं आपल्याला चांगलं काय काढता येतं हे पाहत होतो. एकदा तर सुचवलं 10,000 हजार रुपये 10च आपण संस्थांना देऊया. तो निवारामध्ये कार्यक्रम केला. विजय कुळेकरांना बोलवलं. सकाळचे प्रतापराव पवार आले होते आणि 10 संस्थान दिले. असं आपल्याला आहे रे या वर्गाकडनं, नाही रे वर्गाकडं पैसे नेण्याच्या ह्याच्यात माझं काम काय? मी माणसं शोधून काढायची, ती दाखवायची, आधी प्रत्यक्ष पाहायला जायचं आणि योग्य ठिकाणीच पैसे जातात ना हे पाहायचं. देणगी देणारे खूप असतात, पण योग्य ठिकाणी गेले आहे असं त्यांना जर कळलं तर ते पुन्हा पुन्हा द्यायला प्रवृत्त होतात. हेही फार मोठं समाजकार्य आहे. निवृत्तीमध्ये मला ते निवृत्तीच्या काळात ते करायला मिळालं याचा आनंद आहे. आपणही असं काही ना काही आजूबाजूला पाहून करू शकता. जरूर करा. लोकांच्यापर्यंत पुढे न्या. धन्यवाद.